ओम साईराम. अथ श्री साई सच्चरित्र. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीताराम चंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण. झाले देवता कुलगुरु वंदन. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभो. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन. अतिसंकलित करू विवेचन. जेने श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासे विन घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम. करुणी गोधूम पेशनोपक्रम. केला महामारीचा उपशम. आश्चर्य परम ग्रामस्था. ऐशा साईंच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला. तोची या काव्य रूपे प्रकटला. बाहेर उतटला प्रेमपूर. म्हणून साईचे धन्यवाद. वाटले यथामत करावे विशद. होतील ते भक्तासी बोधप्रद. पापाप नोद होईल. तदर्थ हे साईचे चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र. आरंभिले हे कथा सत्र. इह परत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संत चरित्र. नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपा पात्र. तयाना विचित्र काहीच. तरीही प्रार्थना श्रोतया लागी. व्हावे जिया आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी. कथा व्यासंगी निरत जो. चिर परिचित जीवाचा मित्र. सहवास ज्याचा दिवस रात. त्याचे न मज रेखाटावे चित्र. संत चरित्र काय लिहू. जेथ माझे मज अंतरंग. ओळखू येईना यथा सांग. त्यामा संत मनीचे तरंग. वर्णावे निर्व्यंग कैसेने. करू जाता स्वरूप निर्धार. मुकावले जित वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार. कळेल साचार मज कैसा. स्वय आधी संत व्हावे. मग संता यथार्थ जाणावे. तेथ मी संतासी काय वानावे. हे मज ठावे आधीच. सप्तसागरीचे पाणी यथाची ही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसनी. परीन आयनी संत येते. जाणे मने मी एक पामर. परिबाबांचा प्रताप निवार. पाहुणी उठे गावयाची लहर. तीही अनावर होप आहे. जय जयाजी साई राया. दिनदुबळ्यांची या विसाविया. अगाध न वर्णवे तुझी माया. करी कृपाया दासावरे. लहान तोंडी मोठा घास. तैसे हे होईल माझे साहस. होऊ न देई माझा उपहास. वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्र जे जे लिहिती. तयावरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती. धरावी भीती मग मी का. माझी आहे मनी ही स्फूर्ती. चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वय जरी मी जड मूढमती. निज कार्यपूर्ती मी जाणे. भक्त जी जी सेवा कल्पिती. संत स्वयाची करवणी घेती. भक्त केवळ कारण निमित्ती. सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वय करवी. निज चरित्र मज मूर्खा करवी. तेनेची या कथेची थोरवी. गौरवी जे आदरे. साधू संत अथवा श्रीहरी. कोणातेही धरुणी निज करी. आपुली कथा आपण करी. निजकर शैरे ठेवूने. जैसी शके 1700 साली. महिपतीसी बुद्धी स्फुरली. साधू संता ही सेवा घेतली. चरित्र लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हस्ते घेतली. पुढील संत चरित्रे लिहविली. पावन झाली सकळी का. भक्त आणि संत विजय ग्रंथ. भक्त आणि संत लीलामृत. हे चार जैसे महिपती रचित. दास गणुकृत दोन तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत. दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत. उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृतात श्री साईचे मधुर चरित आहे वर्णिले. अध्याय त्रैत. श्रोती ते तेथ वाचावे. तैसीची गोड ज्ञान कथा. कथिती साई एका भक्ता. ती वाचावी संत कथामृता. अध्याय 57 पहा. शिवाय साईची अलौकिक लीला. रघुनाथ सावित्री भजन माला. अनुभवपूर्वक निववी जनाला. अभंग पदाला गाऊन. यातची एक बाबाचे लेकरू. जे तृषित चकोरा अमृत करू. वर्षले कथामृत प्रेम पडे भरू. श्रोता ते सादरू सेवावे. दास गणूची स्फुट कविता. तीही अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता. लीला परिसता बाबांची. तैसेची गुर्जर जना करिता. भक्त अमिदास भवानी मेता. यांनीही काही चमत्कार कथा अतिप्रेमळता लिहिल्या ती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी. साई प्रवाहे नाव ठेवून प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी. कथा श्रेणी बाबांच्या.
ऐस ऐशिया कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता, शंका येईल श्रोतया चित्ता, निराकरणता आकरणीचे. साई चरित्र महासागर, अनंत अपार रत्नाकर, मिटीट वितो रीता करणार, घडणार हे कैसेने. तैसे साईचे चरित्र गहन, अशक्य कधीही सांग वर्णन, म्हणून करवेले ते कथन, तेनेची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा, शांतीदायक भवद वार्ता, श्रोतया देतील श्रवणोल्हासता, चित्त स्थिरता निजभक्ता. कथा बदले परोपरीच्या, व्यावहारिक उपदेशाच्या, तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या, वर्माच्या निज कर्माच्या. अपौरुषेय श्रुती विख्यात, जैस्या असंख्य आख्यायिका विश्रुत, तैसाची बाबा मधुर अर्थभरित, अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान, इतर सुखे तृण समान, विरोनी जाय भूक तहान, समाधान अंतरी. कोणासी व्हावी ब्रह्मसायुज्यता, अष्टांग योग प्रावीण्यता, समाधी सुख निर्भरता, होईल कथा परिसता या. श्रवणार्थीयांची कर्मपाश, तोडून टाकीती या कथा अशेष, बुद्धिसी देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकला. तेने मज स्फुरली वासना, ऐसा सुसंग्राह्य कथा नाना, ओवुनी करावे मला ग्रंथना, हिची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे, तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे, संपूर्ण कथा ऐकता सादरे, भावार्थी उतरेल भवपार. माझी करोनिया लेखनी, बाबाची गिरवितील माझा पाणी, मी तो केवळ निमित्ताला धनी, अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला, पाहुनी लागला मनासीस चाळा, बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन, तयासी बाबांचे महात्म श्रवण, पुण्य पावन घडावे. कोणा सौभाग्याचे या मना, वाचावयाची होईल कामना, परमानंद होईल म्हणा, समाधान लाहेल तो. ऐसी मनात उदेली वृत्ती, माधवरावांचे कानावरती, घातली परी साशंक चित्ती, कैसे मजप्रती साधे हे. वयासी उलटली वर्षे 60, बुद्धी नाट वाहे सुनाट, अशक्तपणे राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ, साधेल काहीतरी परमार्थ, इतरत्र होईल ती निरर्थ, येत धर्त हा यत्न. अनुभव घेता दिवस राहते, वृत्तांत लिहावा आले चित्ती, जयाच्या परिशीलने शांती, मनाचे विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार, स्वानुभूतीचे अधिष्ठानावर, बाबा उद्गारले वारंवार, श्रोतया सादर करावे. बहुत वदले ज्ञानकथा, अनेका लाविले भजन पंथा, तयांचा संग्रह करावा पुरता, होईल गाथा साईसा. त्या कथा जे सांगती, सादर मने जे जे ऐकती, उभयांच्या मनाचे विश्रांती, पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखीच्या कथा, भक्त विसरतील देह व्यथा, तयांचे ध्यान मनन करिता, भव निर्मुक्तता आपैसे. श्री साई मुखीच्या वार्ता, अमृता परिसर रसभरिता, परमानंद दाटेल परिसता, काय मधुरता वानुमे. ऐशिया कथा जो अदांभिकता, आढळले मज गाता वर्णिता, वाटे तया पदरज धुळी लोळता, मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडन, तैशीची शब्दाची ठेवण, परिसता तल्लीन श्रोतुगण, सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान, किंवा दर्शन घ्यावया नयन, तैसेची मन होऊनिया उन्मन, सहज ध्यान लागावे. गुरु माऊली माझी जननी, कथिती तियेच्या कथा ज्या मनी, ऐकी जेती वदनो वदनी, सादर श्रवणी साठवू. त्यांची वारंवार आठवू, साठवतील तितक्या साठवू, प्रेम बंधनी त्या गाठवू, मग लुटवू परस्पर. यात माझे काहीची नाही, साही नातांची प्रेर नाही, ते जैसे वदवितील काही, तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाई अहंकार, साईची स्वय सूत्रधार, तोची वाचेचा प्रवर्त विनार, तरी ते वदनार मी कोण. मी पणा समर्पिता पायावर, सौख्य लाधेल अपरंपार, सखळ सुखाचा संसार, अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर, बाबासी विचारू नाही धीर, आले माधवराव पायरीवर, तयांचे कानावर घातली. तेची वेळी माधवरावांनी, नाही तेथे दुसरे कोणी, ऐसाची प्रसंग साधुनी, बाबा लागुनी पुसियले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती, आपुले चरित्र यथामती, लिहावे ऐसे येते चित्ती, आपुली अनुभूती असलिया. मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेसी दारोदारी, ओली कोरडी भाजी भाकरी,
खावनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला. ऐसे न मनाया हिरियाला कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञा काय लिहितील आपण असल्या सहाय्य किंवा लिहवीतील आपुलेची पाय दूर अपाय दौडून. असता संतांची आशीर्वचने तैसी उपक्रम ग्रंथ रचने विना आपुल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेना. जाणून माझी मनोगता कृपा उपजली साई समर्था म्हणतील हासील मनोरथा पायी म्या माथा ठेविला. दिदला मज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्त वरद साई सकल धर्म विशारद भावा पदोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईसी आली माझी करुणा अधीर मनाच्या शांतवना धैर्य प्रदान आदरिले. भावार्थ जाणून माझे मणीचा अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा कथा वार्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा. दप्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय तो तर केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मीचिकी. माझी कथा मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी तयाने अहवृत्ती जिरवावी निर्वावी मी ममपदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण सहाय्य करी हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी. अहवृत्ती जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावई नुरे मीच मग मी पण संचरे माझ्याची करेल हिनमे. ये बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वहिले ज्याचे त्यानेची ते संपादिले त्यास तो केले निमित्त. अवश्य मेव दप्तर ठेवा घरी दारी असा कुठेवा वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी. करिता माझ्या कथांचे श्रवण तयाचे कीर्तन आणि चिंतन होईल मदभक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. जेथे भक्ती श्रद्धान्वित तयाचा मी नित्यांकित ये अर्थी न व्हावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाधेल. भक्तासी निजरूप ज्ञान जीवा शिवा समाधान लक्षल अलक्ष निर्गुण चैतन्य घन प्रकटेल. ऐसे या मतकथाचे विंदान याहुनी काय पाहिजे आन हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न ए अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी नाही तेथे स्वहित शुद्धी सदा दुर्बुद्धी कुतर्की. तो न आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र नाही तयासी अह परत्र असुख सर्वत्र सर्वदा. नको स्वपक्ष स्थापन नको परपक्ष निराकरण नको पक्ष द्वयात्मक विवरण काय ते निष्कारण सायस. नको पक्ष द्वयात्मक विवरण होता या शब्दाचे स्मरण पूर्वी श्रोतया दिधले अभिवचन जाहली आठवण तयाची. मागा प्रथमाध्याय संपता वचन दिधलेसी की श्रोता हेमाळ नामकरण कथा आधी समजता सांगेन. कथेमध्ये ही आडकथा परिसता ठरेल युक्तायुक्तता होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान होईल साई चरित्र निवेदन म्हणून श्रोता करावे श्रवण दत्तावधान ते कथा. आता हा साई लीला ग्रंथ भक्त हेमाड पंत विरचित ऐसे जे प्रति अध्यायांती श्रोत ते हे पंत कोण की. सहज आशंका श्रोतया मना करावया जिज्ञासा शमना कैसा आरंभ या नामकरणा व्हावे या श्रवणा सादर. जन्मादारभ्य मरणावधी षोडश संस्कार देहा संबंधी त्यातील एक नामकरण विधी संस्कार सिद्धी प्रसिद्ध तत्संबंधी अल्पकथा श्रोता परिस्थिती सादर चित्ता हेमाळ पंत नामकरणता प्रसंगोपातता प्रकटेल. आधी हा लेखक खट्याळ जैसा खटेळ तैसा वाचाळ तैसाची तवाळ आणि कुटाळ नाही विटाळ ज्ञानाचा नाही ठावा सद्गुरु महिमा कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा सदा निज शहानी वेचा गरिमा वाद कर्मा प्रवृत्त परिप्राक्तन रेषा सबळ तेनीची साईचे चरण कमळ दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ हा तो निश्चळ वादनिष्ठ. काकासाहेब भक्त प्रवर नानासाहेब चांदोरकर यासी ऋणानुबंध नसता जर कोठणी जाणार शिर्डीचा हा. काकासाहेब आग्रहा पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले जावयाचे दिवशीच बदलले मनते फिरले अवचित. याचा एक परम मित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र असता लोणावळ्याशी सहकलत्र प्रसंग विचित्र पातला. तयाचा एक कुलता एक सुत शरीर सुदृढ
गुणवंत असत्यात त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत झाला. केले सकळ उपाय मानवी, जहाले दोरे उतारे दैवी. गुरुसी आणूनी सन्निध बैसवी, अखेर फसवी सूत त्याते. प्रसंग पाहुणे ऐसा बिकट, निवारावया दुर्घटधर संकट. गुरुसी बैसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट झाले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र. प्राणी मात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार. कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चित्ता. हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साईदर्शनी निशितीलता. प्राप्त झाली या माझी या चित्ता, पडता मोडता गमनात. किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती. हाच ना लाभ गुरुची संगती, गुरु काय करती कर्मासी. असेल जे जे ललाटी लिहिले, ते तेच जरी होणार वहिले. मग ते गुरुविन काय की अडले, जाणे ठेले शिर्डीचे. किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा. सुखाचा जीव दुःखात पाडा, कवन्या चाळा कळेना. जैसे जैसे अदृश्य घडे, तेथे भोगू सुख वा साकडे. काय जाऊन या गुरुच्याकडे, तरी होणारा पुढे चालेना. जैसे जयांचे अर्जित, नको म्हणता चालून येत. होणारा पुढे काही न चालत, नेले मज खेचित शिर्डीचे. नानासाहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी. ठाण्याहुनी दादरावरी, येऊनी वेळभरी बैसले. मध्यंतरी एक तास, गाडी वसईची यावयास. वाटले हा अवकाश, लावू की कामास एखादिया. जाहली मात्र अशी स्फूर्ती, तोची आली दादरावरती. गाडी एक केवळ वांद्र्यापुरती, ते मग बैसती ती येता गाडी निज स्वानी. निरोप आला मज लागुनी, मग मी भेट घेता तक्षणी. चालली कहाणी शिर्डीची, केव्हा निघणार साई दर्शना. किमर्थ आळस शिर्डी गमना, दीर्घ सूत्रता का प्रस्थाना. निश्चिती मना का नाही, पाहुणे नानांची आतुरता. मीही शरमलो आपुले चित्ता, परी मनाची झालेली चंचलता. पूर्ण प्रांजळता नेवी दिली, त्यावरी मग नानांचा बोध. कळकळीचा प्रेमळ शुद्ध, परिसता शिर्डी गमने छो दोष. अति मोदप्रद झाला, तात्काळ निघतो घेतले वचन. तेव्हाच नानांनी केले प्रयाण, मग मीही मागे परतून. ठेविले प्रस्थान मुहूर्ती, मग सर्व सामान आवरुनी. सर्व निरवा निरव करुनी, तेची दिवशी अस्तमानी. शिर्डी लागुनी निघालो, सायंकाळा पाठील मेल. दादरावर उभी राहील, जाणूने दादरचे भरले हशील. तिकीट तेथील घेतले, परी मी गाडीत जाऊनी बसता. वांद्रे स्टेशनी गाडी असता, यवन एक गाडी सुटता. अति सफळता आत ये, तिकीट घेतले दादरपर्यंत. तोच आरंभी कार्य विघात, प्रथमग्रासी मक्षिका पात. जैसा डोकावत होता की, सवे पाहुनी सर्व सामान. यवन पुसे मज कोठे गमन, तव मने मी दादरासी जाऊन. मेल साधीन मनमाडचे, तव तो सुचवी वेळेवर. उतरू नका हो दादरावर, मेलन तेथे थांबणार. बोरी बंदर गाठावे, होतील वेळी ही सूचना. मेल दादरवर मिळतीना, नकळे मग या चंचल मना. काय कल्पना उठत्या ते, परी ते दिवशी प्रयाण योग. साधा व ऐसाची होता सुयोग, म्हणून मध्यंतरी हा कथाभाग घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयक 9-10 आत झालो शिर्डीत सादर. इसवी सन 1910. वर्तमान हे घडले पहा. एक साठ्याचाच वाडा तेव्हा, होता राहावयाचे उतारूस. टांग्यातून उतरल्यावरी दर्शनोत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरण वंदिन शिरी, आनंद लहरी उसळल्या. इतुक्यात साईचे परमभक्त तात्यासाहेब नोलकर विख्यात. मशिदीतून आले परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेशी बाबा मंडळीनिशी, वाडी याचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग करा स्नान, बाबा जो येतात ती मागे परतोन. तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्त दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाई घाई धावले बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी, आनंद न माई मनात. नानासाहेब सांगून गेले, त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले, सापल्य झाले नयनांचे. कधी ऐकिली नाही देखिली, मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेली इंद्रिये. लादलो साईचा चरण स्पर्श, पावल जो परामर्श.
तोची या जीवाचा परमोत्कर्ष नूतन आयुष्य तेथुनी. ज्याचे लादोला हा सत्संग सुखावलो मी अंग प्रत्यंग, तयाचे ते उपकार अव्यंग राहोत अभंग मजवरी. ज्याचे पावलं परमार्थाते तेच की खरे आप्त भ्राते, सोयरे नाहीत तया परते ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार करू नेने मी प्रत्युपकार, म्हणून केवळ जोडून कर चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला माझी या मनीचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई दर्शने वृत्तीसी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पाप संचय कृपावलोकने झाला क्षय, आशा उपजली आनंद अक्षय करतील पाय साईचे. भाग्य लादलो चरण मानस वायसाचा होईल हंस, साई महंत संतावतंस परमहंस सद्योगी. पाप ताप दैन्य विनाशी ऐसिया साईच्या दर्शनेसी, पुनीत आज झालो मी बहुवसी पुण्य राशी समागमे. पूर्वील कित्येक जन्माच्या पुण्यगाठी तीही साई महाराज भेटी, हा साई एक मिनलिया दृष्टी सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी बाळासाहेब भाट्यापाशी, आरंभ झाला वादावादीसी गुरु कशासी व्हावा की. बुडवून आपली स्वतंत्रता ओढून घ्यावी का परतंत्रता, जेथे निज कर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची. ज्याची त्यानेची केले पाहिजे न करी त्यासी गुरुने काय कीजे, न हालविता हात पाय जो निजे तयासी दिजे काय कवने. हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू, दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान तेनेच वादावादीची जनन, अहंभावाची ही खून नाही त्याविन वाद जगे. प्रतिपक्षाचे निश्चित मत होका पंडित वेद पारंगत, गुरुअनुग्रहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर वाद चालला हा घनघोर, केवळ दैवावर टाकून भार काय होणार मी मने. तव बोले विरुद्ध पक्षकार होणारेच नाही प्रतिकार, होश्य मान नाही टळणार मी म्हणणार भागले. दैवा पुढे कोण जाई एक करिता एक होई, ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडेना. मी मने हो म्हणता कसे हे करील त्याचेच सर्व आहे, आळशा परी बैसुनीर आहे दैवस आहे कैसे ते. उद्धरे दात्म नात्मानम गरजे स्वय स्मृती वचन, त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य. हे ज्याचे त्यानेच करावे लागावे किमर्थ गुरुचे मागे, आपण असल्या विन जागे गुरुने भागे कैसे ने. आपुली सद्विचार बुद्धी आपुले साधन चित्त शुद्धी, ते झुगारी ऋणी जो कुबुद्धी गुरु काय सिद्ध देई त्या. या वादाचा अंत नाही निष्पन्न काही झाले नाही, चित्त स्वास्थाच अंतरलो पाही हेची कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता कोणीही ना तिळभर थकता, ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो वशिदीत, बाबा काका साहेबा प्रत परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडत, काय म्हणाले हेमाड पंत मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत, बाबासी कळले कैसे हे वृत्त आश्चर्यचकित मी मनी. असो ऐसा मी वाग्बान हत झालो निशब्द लज्जावनत, पहिल्याच भेटीसी हे अनुचित घडले अभिहित मज करवी. हे हेमाड पंत नामकरण प्रांत कारलीचा वाद या कारण, तेनेची बाबासी हेमाड स्मरण मने मी खून बांधिली. देवगिरीचे राजे यादव हेची ते दौलताबादीचे जाधव, 13वे शतकी राज्य वैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती, पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्याती पावला. तोही यदुवंश चूडामणी राम राजा राजाग्रणी, मंत्री या उभयंताचा बहुगुणी सर्व लक्षणी हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्म वृंदार्थ परम उदार, आचार व्यवस्था संगतवार आरंभी रचणार हेमाद्री. व्रतदान तीर्थ मोक्ष खानी नामे चतुर्वर्ग चिंतामणी, ग्रंथ रचिला हेमांद्रेनी विख्यात करणी तयांची. गिरवान भाषेत हेमाद्री पंत तोची प्राकृती हेमाड पंत, मुत्सदी राजकारण निष्णात होता विख्यात ते काळी.
परी तो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी तीन प्रवरी, तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ, तो माध्यम दिन मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल, तो पंडित मी मूर्ख अकुशल, कामज पोकळ ही पदवी, तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी, मी अल्पमती मंदबुद्धी, त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मजन करवे, जो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ, तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्प प्रज्ञ हा ऐसा, तयाचा लेखन कल्पतरू, नाना चित्र काव्यांचा आकरू, मी हे ऐसे बाबांचे लेकरू, येईना मज ओविही, गोरा चोखा सावंता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी, भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदयासी आली एकाळी, पंडित बोपदेव विद्मन मनी, चमके जयाचे सभांगणी, तेथीची हेमाडपंत राजकारणी, ख्याती गुणगणी जयाची, तेथुनी पुढे उत्तरे हुनी, उतरल्या या देशी फौजा यावनी, जिकडे तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी मावळला, उगासना या पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादीवरी हा बागबान, अभिमान खंडन व्हावया, होऊनी अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्य ते विन जो बरळे, तया माझे उघडले डोळे, घालुनी वेळेवर अंजन, असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साही मुखोदित विलक्षण, प्रसंगोचित सार्थ नामकरण, तेम्या भूषण मानिले, की यातुनी मज लाथो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण, स्पर्शोन मज एकैशन, परम अकल्याणकारी ते, गळोनी जावा वादाभिमान, येत धरत हे अभिधान, जेने आमरण राहावे भान, नित्य निरभिमान असावे, रामदाशराती देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी, अखिल ऋषिगण मानस विहारी, चरण धरी वसिष्ठाचे, कृष्ण परब्रह्माचे रूपडे, तयासही गुरु करणे पडे, सांदीपनीच्या गृही लाकडे, सोसुनी साकडे वाहिली, तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ, गुरुविन ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला, वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना, हेही पुढे आले अनुभवा, ए रीती या नाम गौरवा, प्रेम पुरस्सर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिले, आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक, वाद प्रवाद निवर्तक, सर्वासही बोधक समसाम्य, असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन, ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले, पुरे आता हा अध्याय विस्तार, हेमाड साई चरणी सादर, पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर व्हावेजी, साईची आपुली सुख संपत्ती, साईच आपुली सुख संविती, साईच आपली परम निवृत्ती, अंतिम गती श्री साई, साई कृपेची आकारणे, साई चरित्र श्रवण करणे, तेनेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजनम नामकरणम, नामम द्वितीयोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.